ओके, आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. So we started syrup and we seen the advantages. Okay. Advantages मध्ये आपण पाहिलं की पहिला जो मेन बाकी मोनोफेजिक डोसेज फॉर्मवर पण की त्याच्यात तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज नाही, कारण सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन आणि बाकी कॉन्सन्ट्रेशनच तुमचं सॉल्व्हंट पेक्षा हायर अमाऊंटला आहे म्हणून. ठीक आहे. नंतर सेकंड ऍडव्हान्टेज पाहिलं की ऑक्सिडेशन वगैरे किंवा पार्शली हायड्रोलिसिस जे आहे शुगरची ती होऊ शकते, तर त्याला तुम्ही आपण म्हणजे लेव्युलोज आणि डेस्ट्रोज अशा टाईपचे जे शुगर्स आहे त्याचं डिकम्पोजिशन पण होऊ शकतं. तर ह्याच्यात आपण काय करतोय, सुक्रोजचा यूज करतोय. ओके, सुक्रोजचा यूज करतोय त्यामुळं डिकम्पोजिशनचे चान्सेस कमी, बाकीचे जे शुगर राहतात डिग्रेडेशन होतं त्याच्यामुळं ड्रग्सचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुक्रोज आहे त्यामुळे तुमचं सेफ आहे ड्रग. त्याच्यानंतर जे आहे तुमचं जे सिरप आहे ते खूप जास्त स्वीट आहे. ओके, त्यामुळे पॅलेटेबिलिटी पेशंटची खूप जास्त राहते, म्हणजे तो घेऊ शकतो इझिली. घेतलं तरी त्याला असं नॉझियस किंवा बिटर जे ड्रग्स आहे किंवा जे हे होतं इन्फ्लमेशन जे होतं स्टमक मध्ये तसं काही होणार नाहीये. ओके, सो हे सर्व सुक्रोजचे होते. एकदा डेफिनेशन परत रिपीट करतो मी, सिंपल एक लाईन डेफिनेशन आहे की सिरप्स आर द कॉन्सन्ट्रेटेड aqueous solution of sucrose. Okay, syrups are the concentrated aqueous solution of sucrose or other medicated or other sugars. ठीक आहे, तर ह्याची आपण मेथड आता पाहणार आहे सिरप्सच्या मेथड. पहिलं जे सिंपल मेथड, ओके, जी सगळ्यात सिंपल सिरप आपण प्रॅक्टिकल मध्ये पण बनवलंय सिरप. सिंपल मेथड आहे ह्याच्यात काय केलंय, सुक्रोज घेतली तुमची 66.7, 100 ml आपण बनवलं होतं 66.7 ग्रॅम. ओके, ग्रॅम मध्ये आपण शुगर घेतली आणि ml मध्ये आपण वॉटर घेतलंय. वेट बाय वेट आपल्याला बनवायचंय. सो सुक्रोज घेतलं, वॉटर पण घेतलं, दोन्ही मिक्स केलं. सोल्युबल इझिली होत नाही, रूम जेवढी झाली तेवढी सोल्युबल झाली. त्याच्यानंतर आपल्याला हीट देणं कंपल्सरी आहे. ओके, हिटिंग करायचंय. बॉइलिंग करताना तुम्हाला ती सुक्रोज डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके, कम्प्लिटली डिझॉल्व्ह कधी झाली, तुमचं ज्यावेळेस ट्रान्सपरंट बनेल पूर्ण सिरप. ठीक आहे, थिक बनेल, थोडस विस्कस बनेल, बट ट्रान्सपरंट बनेल. ठीक आहे, त्या टाइमला तुम्ही हिटिंग स्टॉप करायची. हिटिंग स्टॉप झाल्यानंतर त्याला रूम टेम्परेचरला कूल होऊन द्यायचंय. कूल झाल्यानंतर त्याला मेजरिंग सिलेंडर मध्ये घ्यायचंय. परत काही अमाऊंट ऑफ वॉटर लॉस झालेला असेल ड्यू टू इव्हॅपोरेशन. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनली परत वॉटर टाकायचंय आणि नॉर्मल टेम्परेचरला स्टरिंग करायची. ठीक आहे, दॅट इज द सिंपल वे ऑफ प्रिपरेशन ऑफ सिंपल सिरप. ठीक आहे, सिंपल सिरप बनवण्यासाठी हे कोणाचा आवाज प्लीज विवेकला ऍड करा. ओके, सेकंड जी आहे जे मॅक्झिमम तुमचे सिरप बनवले जातात त्याच्यामध्ये तुमचं एक्सट्रॅक्शन मेथड वापरली जाते. एक्सट्रॅक्शन मी एकदा कोग्नोसी मध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एक्सट्रॅक्शन ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ड्रग घेतो आणि वॉटर करतो. वॉटर तुमचा बॉइलिंग मध्ये पाहिजे. ओके, बॉइल्ड वॉटर पाहिजे, गरम पाणीच करायचं आहे. बॉइलिंग वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रग टाकायचा आहे. ज्याच्यामध्ये ड्रग आहे बॉइल केलेला आहे त्याला फक्त तुम्ही कव्हर करायचं त्या व्हेसलला वरतून. त्या वॉटरच्या स्टीम पण बाहेर जाऊ द्यायचे नाही. का? कारण त्याच्यामध्ये जर काही व्होलेटाईल इन्ग्रेडियंट्स असतील तर ते परत त्या सिरप मध्येच यायला पाहिजे. कव्हरिंग करायचं. त्याला कव्हरिंग कशाने करणार, अगोदर ग्लॉस फुल लावून ठेवायचा आणि वरतून मग अल्युमिनियम फॉइल, जेणेकरून तुमचा जेवढा पण सबस्टन्स आहे तो स्टीम होऊन परत त्याच्यात यायला पाहिजे. डिस्टिलेशन टाइप मध्ये प्रोसिजर पाहिजे ती. ओके, फ्युम्स बाहेर येऊ द्यायचे नाही. साईडनी तुम्ही कंडेन्सर लावू शकता. ठीक आहे, तर अशी जी प्रोसेस आहे कंडेन्सेशनची, ती प्रोसेस तुम्हाला मिनिमम हाफ आवर ठेवायची. काही ड्रग्स जे आहेत ते जास्त टाइम घेऊ शकतात, बट ह्याच्यामध्ये तुमच्या बुक्स मध्ये जे सांगितलंय ते हाफ आवर, म्हणजे हाफ आवर ऍव्हरेज टाइम येतो. अर्धा तास तरी तुम्हाला कमीत कमी ते ठेवला पाहिजे, जेणेकरून तो ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन ते सगळं तुमच्या व्हेकल मध्ये यायला पाहिजे.
आता हे झाल्यानंतर इथं आपण कुठेही सुक्रोज ऍड केलेला नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ऍट द सेम टाइम ज्यावेळेस गरम असतं सोल्युशन त्याच टाइमला मे बी 80 to 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल त्याच टाइमला तुम्हाला सुक्रोज ऍड करायची आहे. ओके. शुगर सुक्रोज म्हणजे कोणती पण शुगर असू शकते, ग्लुकोज असू शकतो, सॉर्बिटॉल असू शकतो किंवा प्लेन सुक्रोज. ठीक आहे. सुक्रेलोज पण असू शकते जे की स्वीट आहे फक्त. तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट मधल्या किती शुगर्स आहे त्याच्यापैकी कोणती आहे. तर ते सुक्रोज इथे ऍड करायची इन हॉट टेम्परेचर म्हणजे 80 ते 100 डिग्री मध्ये. ती ऍड केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन पूर्ण कूल करायचं आहे. ओके. इथं आपण एक्सट्रॅक्शन प्रोसिजर केलेली आहे. एक्सट्रॅक्शन प्रोसिजर केलेली असल्यामुळं जेवढं ड्रग मधलं आहे समजा तुमचं जर नॅचरल रिसोर्स मधला ड्रग असेल तर काही इम्प्युरिटी त्याच्यातली शिल्लक राहणार. तर त्यासाठी तुम्हाला फिल्ट्रेशन करणं गरजेचं आहे. फिल्ट्रेशन तुमचा फिल्टर पेपरनी करणार इथं आपण. ओके. सेल्युलर फिल्टर पॅड्स म्हणायचं त्याला. सेल्युलर फिल्टर पॅडनी त्याला आपण फिल्टर करणार कारण तुमचा सिरप जो आहे तो कम्प्लिटली ट्रान्सपरंट असतो. ठीक आहे. त्याच्यात कोणतेही पार्टिकल्स नसतात, काहीच नसतं. फिल्ट्रेशन झाल्यानंतर सम अमाऊंट ऑफ म्हणजे व्हॉल्यूम कमी होऊन जाईल काही प्रमाणात. तर तो व्हॉल्यूम तुम्हाला लास्ट स्टेपला ज्यावेळेस तुमचं मिक्सर पूर्णपणे गार झालेलं असेल त्या टाइमला तुम्हाला ते व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. प्रॅक्टिकल मध्ये ज्यावेळेस करताल तुम्ही तर ही जी कुलिंग स्टेप आहे ही आफ्टर फिल्ट्रेशन करायची. ओके. कुलिंग जी आहे फिल्ट्रेशन नंतर कारण ज्यावेळेस मिक्सर तुमचं सिरप गरम असतो त्यावेळेस त्याचं फिल्ट्रेशन खूप फास्ट होऊन जातं. ओके. तुम्ही जर मिक्सर गार केलं तर आपल्याला माहिती आहे की सिरप जे आहे ते विस्कस नेचर मध्ये आहे. ओके. आणि विस्कस असल्यामुळं फिल्ट्रेशन त्याचं इझिली होत नाही किंवा फास्ट होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये टाइम कमी पडू शकतो. सो ज्यावेळेस सिरप गरम असतो त्याच वेळेस इमिजिएटली त्याला फिल्टर करायचंय बट गार होऊ द्यायचं, थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. ठीक आहे. दिस इज द एक्सट्रॅक्शन प्रोसिजर. जनरली ही प्रोसिजर सगळ्या सिरप साठी वापरली जाते. मेथड जी आहे ती फक्त सिंपल सिरप साठी वापरली जाते. तिसरी जी मेथड आहे ती केमिकल इंटरॅक्शन. ओके. केमिकल इंटरॅक्शन जी मेथड आहे ती फक्त एका टाईपचा जो सिरप आहे कंपाऊंड फेरस फॉस्फेट सिरप. ओके. हा जो सिरप आहे कंपाऊंड फेरस फॉस्फेट सिरप. तर ह्या सिरप साठी आपण केमिकल इंटरॅक्शन मेथड वापरणार आहे. याच्यामध्ये काय केलंय आयर्न. ओके. जे आयर्न आहे ते तुमच्या फॉस्फरिक ऍसिड सोबत रिएक्शन केली त्याची अगोदर. ओके. रिएक्शन झाल्यानंतर तुमचं ते लिक्विड फॉर्म मध्येच राहणार आहे बट त्याला कलर वगैरे येऊन जाईल. रिएक्शन झाल्यामुळे ते लिक्विड फॉर्म मध्ये येणार फेरस तुमचा डिझॉल्व्ह होऊन जाणार आहे ऍसिड मध्ये आणि त्याच्यातच तुम्हाला वॉटर टाकायचं आहे. वॉटर टाकल्यानंतर हिटिंग द्यायची आहे. हीट केल्यानंतर त्याला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुक्रोज टाकायचा आहे. सेम जसं इथे टाकलं होतं आपण. बॉइलिंग करताना नाही टाकायचं आहे. बॉइलिंग झाल्यानंतर त्याच्यात सुक्रोज टाकायचा आहे. सुक्रोज पूर्ण डिझॉल्व्ह झाला. हे पूर्ण डिझॉल्व्ह झालंय. त्याच्यानंतर कूल करायचंय. ओके. कूल झाल्यानंतर जर तुम्हाला काही वाटतं की त्याच्यात काही इम्प्युरिटीज आहेत तर फिल्टर करायचे. शक्यतो केमिकल इंटरॅक्शन मध्ये फिल्ट्रेशन प्रोसेस ठेवत नाही कारण याच्यात केमिकल्स वापरलेत आपण. एक्सट्रॅक्शन प्रोसिजर मध्ये तुमचे नॅचरल रिसोर्स पण येऊ शकतात. सो याच्यामध्ये फिल्ट्रेशनची गरज नाहीये तुम्हाला. कूल करायचंय. कूल झाल्यानंतर व्हॉल्यूम कमी झालेलं असेल व्हॉल्यूम मेकअप करून घ्यायचा आहे. ओके. तर ह्या 3 मेथड आहे तुमच्या सिरप फॉर्म्युलेशनच्या. सिरपचे 2 टाईप येतात फक्त. एक मेडिकेटेड सिरप, एक नॉन मेडिकेटेड म्हणजे सिंपल सिरप. सिंपल सिरप मध्ये तुमचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स काहीच राहत नाही. ओके. म्हणजे त्याची थेरपेटिक ऍक्टिव्हिटी काहीच राहत नाही. बट सिंपल सिरपची गरज का पडते आपल्याला? सिंपल सिरप काही दुसऱ्या टाईपच्या लिक्विड फॉर्म्युलेशन जे आहेत त्याच्यामध्ये व्हेइकलचा रोल करू शकतो. ओके. जसं मिक्सचर्स मध्ये पण आपण व्हेइकल म्हणून सिंपल सिरप यूज करू शकतो टू मास्क द टेस्ट. ओके. डायरेक्ट सुक्रोज आपण टाकू शकत नाही. फ्लेवर टाकायचा नसेल ज्यावेळेस फक्त गोड सिरप बनवायचा आहे त्यावेळेस सिंपल सिरपचा यूज आपण ऍज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून पण करू शकतो. व्हेइकल म्हणून पण करू शकतो. डायल्युएंट म्हणून पण करू शकतो. ठीक आहे. तर सिंपल सिरपचा तो आहे. मेडिकेटेड सिरप ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात. ओके. मेडिकेटेड सिरप मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे त्याचं थेरपेटिक प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे. सो दीज आर द मेथड. त्याच्यानंतर येस म्यूट करा कोणाचा आवाज तरी
ओके. सिरप्स मध्ये पण आपल्याला फॉर्म्युलेशन, ओके, जे फॉर्म्युलेशन आपण मिक्सर्स मध्ये पाहिले होते ते सेम फॉर्म्युलेशन सिरप्स मध्ये येणार, फक्त व्हेकल ह्याचे वेगळे आहेत. ओके. मिक्सर्स मध्ये आपण व्हेकल पाहिले, एरोमेटेड वॉटर होते, मेडिकेटेड व्हेकल होते आणि प्लेन वॉटर होतं. ठीक आहे. तर तुमचं सिरप मध्ये काय आहे, फक्त प्लेन प्युरिफाईड वॉटर. ओके. व्हेकल मध्ये फक्त प्युरिफाईड वॉटरच आपण वापरू शकतो. प्युरिफाईड वॉटर, कारण बाकीचे आपण सुकृत मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिल्या, प्रत्येक सिरप मध्ये आपण हिटिंग प्रोसेस देत आहोत. ओके. हिटिंग प्रोसेस देत असल्यामुळे आपल्याला याच्यात एरोमॅटिक वॉटर टाकणं शक्य नाहीये, कारण तो राहणार नाही फ्लेवर त्याच्यात. ओके. एरोमॅटिक व्होलाटाईल नेचर असल्यामुळं उडून जाणार. आणि मेडिकेटेड व्हेकल जो आहे तो आपण सिरप मध्ये हिटिंग करूनच बनवत आहोत. ओके. सिरप मध्ये, मिक्सर मध्ये काय व्हायचं, तुमचं डिफ्युजिबल इनडिफ्युजिबल टाईपचे इनसोल्युबल राहायचे, बट सिरप मध्ये आपण फक्त सोल्युबल टाईपचेच इन्ग्रेडियंट वापरत आहोत, त्यामुळं त्याच्यात सेपरेट ऍडिशनली व्हेकलची गरज नाही. एक्सट्रॅक्शन प्रोसिजर मधून आपण फिल्ट्रेशन करतोच आहे. सो इट सेल्फ ऍक्ट एज अ मेडिकेटेड व्हेकल तुमचं सिरप मध्ये. सो व्हेकल म्हणून आपण फक्त इथं प्युरिफाईड वॉटर वापरणार आहे. ओके. दिस इज अबाउट व्हेकल. आणि एक्सिपियंट जे आहेत, एक्सिपियंटच्या केसमध्ये आता ह्याच्यात जे मिक्सर मध्ये वापरले ते सेम ह्याच्यामध्ये पण येणार तुमचे. पहिले येणार केमिकल स्टॅबिलायझर. ओके. केमिकल स्टॅबिलायझर एक्झाम्पल त्याचे मात्र वेगळे आहेत. मिक्सर्स मध्ये आपण अँटीऑक्सिडंट पाहिले होते, बट ह्याच्यामध्ये काय आहे तुमचे सॉर्बिटॉल, ग्लिसरीन, प्रोपिलिन ग्लायकॉल. ओके. या टाईपचे आपल्याला केमिकल स्टॅबिलायझर वापरायचे. ठीक आहे. प्रोपिलिन ग्लायकॉल का, कारण सिरप मध्ये आपण प्रत्येक ठिकाणी हिटिंग देतोय, मिक्सर्स मध्ये आपण हिटिंग देत. ठीक आहे. सॉर्बिटॉल, ग्लिसरीन, प्रोपिलिन ग्लायकॉल हे काय करतात, तुमचे जे हिट सेन्सिटिव्ह ड्रग्स असतील त्याला ऍडियर करून राहतात, त्याला प्रोटेक्शन एकदम एकदम जर तुम्ही सडन हिट दिलेली असेल तर त्याच्यामधला जो ड्रग आहे तो डिकम्पोज होऊ शकतो. ओके. तर एकदम सडन हिट न भेटता तर सुक्रोज पुरती राहावी, तर ग्लिसरीन वगैरे काय करतात, तुमचं टेम्परेचर मेंटेन यस ऋषभ, म्यूट करा माईक. त्याच्यात तुम्हाला प्रोपिलिन ग्लायकॉल, सॉर्बिटल यासारखे सुक्रोज कंटेनिंग, सॉर्बिटल मध्ये ऑलरेडी सुक्रोज राहतो बट लिक्विड फॉर्म मध्ये राहतो, म्हणजे ग्लुकोज आहे. ग्लिसरीन तुमचा हीट स्टेबल आहे. ओके. आणि प्रोपिलिन ग्लायकॉल तुमचा केमिकली स्टेबल राहतो. ठीक आहे. अशा टाईपचे आपण केमिकल स्टॅबिलायझर वापरू शकतो. ओके. आणि आपण इनकम्पॅटेबिलिटी मध्ये पण पाहिलं होतं की सिरप्स जे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त वेळ ओपन ठेवलं तर वरच्या साईडला शुगर क्रिस्टल्स पाहायला भेटेल, झाकणाच्या साईडला खडे खडे लागतात आपल्याला शुगरचे, तर ते होऊ नये म्हणून पण आपल्याला ग्लिसरीन वापरावं लागेल, आपण पाहिलेलं आहे इनकम्पॅटेबिलिटी मध्ये. ठीक आहे. टू प्रिव्हेंट द क्रिस्टलायझेशन ऑफ सुक्रोज, कारण गार झाल्यानंतर परत सुक्रोज मे बी क्रिस्टल फॉर्म मध्ये येऊ शकतात, त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला ग्लिसरीन आणि प्रोपिलिन ग्लायकॉलची गरज पडते. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तुमचा सेकंड एक्सिपियंट, कलरिंग एजंट. ओके. तुमचा सिरप जो आहे तो कम्प्लिटली ट्रान्सपरंट आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये पण आपण कलरिंग एजंट जे आहेत ते पूर्णपणे सोल्युबल होणारे जे राहतात, अमॅरॅन्थ असेल, टार्ट्राझिन असेल, ओके, म्हणजे रेड ब्ल्यू कलर किंवा अजून भरपूर कलर आहेत फूड ग्रेडचे, ते कलर्स आपण याच्यात वापरतो कलरिंग एजंट म्हणून. तिसरा जो आहे फ्लेवरिंग एजंट. ओके. तर सिरप मध्ये काय आहे, सिरप इट सेल्फ ऑल्सो ऍक्ट एज अ फ्लेवरिंग एजंट. आपण पाहिलं सिंपल सिरप जे बनवतो बऱ्याच ठिकाणी आपण दुसऱ्या फॉर्म्युलेशन मध्ये सिंपल सिरप ऍज अ व्हेकल और ऍज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून पण युज करतो. अदर दॅन दिस आपण टिंक्चर, फ्रूट ज्यूस, ठीक आहे, टिंक्चर्स किंवा फ्रूट ज्यूस पण आपण सिरप मध्ये
वापरू शकतो. ऍपल सिरप, सॉरी स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे राहतात, तर ते ज्यूस टाकलेले असतात सिरप मध्ये. ओके, किंवा टिंक्चर राहतात जे शक्यतो तुमचे कप सिरप राहतात त्याच्यामध्ये टिंक्चर टाकलेले राहतात लिकोरिस सारखे. ओके, तर ते मेडिकेशनचं पण काम करतात ऍज वेल एज तुमचं फ्लेवरिंगचं पण काम करतात. आणि लास्टली प्रिझर्वेटिव्ह. ओके, आता ह्याच्यात रिझनिंग तुम्हाला ह्या सुटिक्स मध्ये कारणे द्या असं पण येऊ शकतो. रिझनिंगचे पण क्वेश्चन येतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह का लागत नाही ते पण रिझन द्यावं लागेल. ठीक आहे, वाय वी आर नॉट युझिंग प्रिझर्वेटिव्ह. काही ठिकाणी आपण प्रिझर्वेटिव्ह वापरतो काही टाईपच्या सिरप मध्ये जिथं तुमचा ड्रग खूप अनस्टेबल आहे, ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट ज्यावेळेस तुमचा खूप अनस्टेबल आहे, ओके, त्या केस मध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह वापरणार आहे. बट मोस्ट ऑफ द टाइम्स आपण प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. का? कारण ह्याच्यात 66.7% वेट बाय वेट सुक्रोज आहे आणि हे सुक्रोज असल्यामुळं ह्याचं काय हाय ऑस्मोटिक प्रेशर आहे. ऑस्मोटिक प्रेशर जो आहे तो खूप हाय अमाऊंट मध्ये आहे. आणि ऑस्मोटिक प्रेशर हाय असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही. जरी बॅक्टेरिया आले, ओके, बॅक्टेरिया जरी आले तर त्याची ग्रोथ होत नाही. म्हणजे थोड्याफार अमाऊंट मध्ये आपण पाहिलंय की एवढ्या अमाऊंट मध्ये बॅक्टेरिया मायक्रोबियल प्रेझेंट असले तरी आपण घेऊ शकतो. बट जर जास्त प्रमाणात आले तर इन्फेक्शन होऊ शकतात आपल्याला. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ऑस्मोटिक प्रेशर हाय अमाऊंट मध्ये असल्यामुळं बॅक्टेरियल जे पोषक तत्व आहे त्याची ज्याच्यामुळे बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकते तर ते होऊ शकत नाही, बिकॉज सुक्रोज हाय अमाऊंट मध्ये आहे. ओके, तर त्यासाठी आपण टाकत नाही. बट अदर दॅन दिस जर गरज पडली काही केस मध्ये तर त्याच्यात बेन्झोइक ऍसिड, ओके, और सोडियम बेन्झोएट, हे दोन जे आहेत, बेन्झोइक ऍसिड आणि सोडियम बेन्झोएट, हे दोन जे प्रिझर्वेटिव्ह आहेत हे मिनिमम कॉन्सन्ट्रेशन मध्ये पाहिजे. मिनिमम कॉन्सन्ट्रेशन एकदम. ओके, बट मोस्टली तुम्हाला टाकता येत नाही. याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा प्रिझर्वेटिव्हला. सिरप मध्ये प्रिझर्वेटिव्ह का टाकत नाही हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. ओके, बाकी सिरप मध्ये तुम्हाला डेफिनेशन फक्त विचारली जाऊ शकते. नंतर लास्टली तुमचं स्टोरेज, स्टोरेज अँड कंटेनर्स. ओके, कंटेनर मध्ये सिरप मध्ये खूप महत्वाचा एक पार्ट आहे. तुमचे कंटेनर्स जे सिरपचे ते स्टराईल फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे त्याच्यात ऑलरेडी मायक्रोबियल ग्रोथ क्लिअर पाहिजे, मायक्रोब्स नसायला पाहिजे, कारण याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीये. त्यामुळे तुमचे कंटेनर्स जे आहेत स्टराईल फॉर्म मध्ये पाहिजे. असंही विचारला जाऊ शकतो, अजूनपर्यंत क्वेश्चन विचारला नाहीये, बट एमसीक्यू पॅटर्न जर राहिला तर विचारला जाऊ शकतो की स्टराईल फॉर्म मध्ये पाहिजेत का. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे की याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात सिरप्स मध्ये, त्यामुळे आपल्याला कंटेनर्स स्टराईल फॉर्म मध्ये लागतात. ओके, त्याच्यानंतर तुमचं स्टोरेज जे आहे ते ड्राय एरिया मध्ये करायचं आहे. ओके, ड्राय, कूल अँड डार्क. ठीक आहे, सिरप जर तुम्ही पाहिले मॅक्झिमम सिरप तुमचे एम्बर्ड कलर ग्लास मध्ये येतात. ओके, कारण ह्याच्यामध्ये काय राहतो, ऑलरेडी सॉल्व्हंट तुमचा खूप कमी आहे, हे जास्त आहे, सोल्युटचा अमाऊंट जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे सॉलिडचा अमाऊंट जास्त आहे आणि व्हेकलचा अमाऊंट कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही प्लेन ग्लास मध्ये ठेवला आहे सिरप कंटेनर करून आणि त्याच्यानंतर जर लाईट येते, लाईटमुळे काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. सो जेवढं पण अमाऊंट आहे व्हेकलचं ते थोडस उडायला लागेल. मे बी त्याच्यानंतर क्रिस्टल्स पण तुम्हाला पाहायला भेटतील आतमध्ये सुक्रोजचे. बऱ्याचदा तुम्ही जर बॉटल अशी उघडी ठेवली असेल सिरपची खूप दिवसापासून तर त्याच्यामध्ये पाहू शकता की ते सिरप असं वरच्या साईडला व्हाईट लेअर आलेली असते त्याच्या सुक्रोजची गार झाल्यामुळे. ठीक आहे, आणि लाईट मुळे व्हेकल पण इव्हॅपोरेट होऊन गेलेला असतो. सो ह्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला डार्क एरिया मध्ये ते स्टोअर करून ठेवायचे आणि त्याची ग्लास पण जे पाहिली ती एम्बर्ड कलर असते. ओके, तर दिस इज अबाउट सिरप्स. लक्षात आलं, स्टोरेज पाहिलं आपण, पॅकिंग पाहिली, मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिली,
फॉर्म्युलेशन पाहिलं. क्लासिफिकेशन मध्ये फक्त दोनच क्लास आहेत, सिंपल सिरप आणि मेडिकेटेड सिरप. आता लास्ट जो टाइप आहे याच्यात अजून सॉरी लास्ट नाही, सिरप्स नंतर नेक्स्ट जो तिसरा क्लास, सिरप्स नंतर आपण एलिक्झर्स पाहू. आता एलिक्झर्स मध्ये पाहिलं होतं आपण, दीज आर द हायड्रो अल्कोहोलिक प्रिपरेशन. ओके, मीन्स ह्याच्यामध्ये वॉटर आणि अल्कोहोल दोघांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. दीज आर द हायड्रो अल्कोहोलिक प्रिपरेशन. ओके, याची डेफिनेशन जी आहे, एलिक्झर्स आर स्वीट एरोमॅटिक हायड्रो अल्कोहोलिक लिक्विड इंटेंडेड फॉर ओरल यूज. एलिक्झर सिरप सारखे स्वीट असतात, याच्यामध्ये एरोमॅटिक म्हणजे व्होलेटाईल सबस्टन्स पण असतात, ऍज वेल एज हायड्रो अल्कोहोलिक. आता हायड्रो अल्कोहोलिक नेचर असल्यामुळे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये हिटिंग प्रोसेस नाहीये. ओके, बिकॉज जर हिटिंग दिली तर अल्कोहोल इव्हॅपोरेट होऊन जाईल. ओके, तर ह्याच्यामुळे आणि हायड्रो अल्कोहोलिक लिक्विड आहे, इंटेंडेड फॉर ओरल यूज. ही त्याची डेफिनेशन आहे. ओके, ह्याच्यामध्ये जे एलिक्झर मध्ये हायड्रो अल्कोहोल मध्ये जो अल्कोहोल वापरला जातो तो फिक्स असतो, तो आहे तुमचा इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल म्हणजे तुमचा इथेनॉल, जो तुम्ही सॅनिटायझर मध्ये पण वापरता. ओके, इथाइल अल्कोहोल त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, हे कॉन्सन्ट्रेशन पण खूप महत्वाचे आहे. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला एमसीक्यू मध्ये खूप वेळा विचारल्या जाऊ शकतात. हे महत्वाचे पॉइंट्स आहे, स्पेसिफिक जसं आपण कोग्नोसी मध्ये पाहिलं, स्पेसिफिक जे पॉइंट्स आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. भले तुम्ही बाकी थेरॉटिकल किती लिहा, जर ते मेन पॉइंट्स त्याच्यात इन्क्लूड नसतील तर मार्क्स पूर्ण भेटत नाही. सो हे स्पेसिफिक पॉइंट्स कधी विसरायचे नाही. तर ह्याच्यात इथेल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 5% to 40%. ओके, इथेल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन 5 to 40% असं असतं. आणि ह्याच्यात वॉटर सोबतच दुसरे काही व्हेकल्स म्हणून वापरले जातात, ज्याच्यात तुमचं ग्लिसरीन पण येऊ शकतो, फ्लेवरिंग एजंट्स पण येऊ शकतात. ओके, अदर दॅन वॉटर. हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे वॉटर सोबत राहतं. प्लस याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये अजून ग्लिसरीन पण येऊ शकतो किंवा एखादं फ्लेवरिंग एजंट, जसं आपण सिंपल सिरप मध्ये पाहिलं तसं ह्याच्यात पण आपण टाकू शकतो ते सिरप अल्कोहोलच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये. हायड्रो अल्कोहोलिकची गरज का असते? बिकॉज जे ड्रग्स आहे ते तुमचे सिरप मध्ये जे सोल्युबल होऊ शकत नाही, ते तुमचे हायड्रो अल्कोहोलिक स्लाइटली तुमचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे 5 to 40% मध्ये मिनिमम कॉन्सन्ट्रेशन पासून सुरुवात करायची अल्कोहोलच्या, त्याच्यामध्ये जर डिझॉल्व्ह होत असेल तर त्यासाठी आपल्याला एलिक्झर्स लागतात. ओके, सिरप्स आणि एलिक्झर्स दोन्ही पण तुमचे ट्रान्सपरंट लिक्विड डोसेज फॉर्म आहे. ओके, ट्रान्सपरंट लिक्विड डोसेज फॉर्म असतात. तर ह्या एलिक्झर मध्ये फॉर्म्युलेशन मध्ये काय राहतो, ह्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन मध्ये पाहिलं तर व्हेकल मध्ये आपण एलिक्झर जी मेथड ऑफ प्रिपरेशन आहे ती एकदम सिंपल आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला ड्रग जो आहे तो हायड्रो अल्कोहोलिक प्रिपरेशन मध्ये टाकायचा आहे, सोल्युबल करायचा आहे आणि फिल्टर करायचा आहे. याच्यात हिटिंग नाहीये, तुम्हाला कुठं काही दुसरे ऍडिशन नाहीये, केमिकल इंटरॅक्शन नाही, काहीच नाहीये. बिकॉज अल्कोहोल असल्यामुळं अल्कोहोल जे आहे ते स्लाइटली अनस्टेबल असतो, त्यामुळे आपल्याला ऍडिशनल काही रिएक्शन करता येत नाही. फक्त सोल्युबिलिटी एनहान्स करण्यासाठी आपण हायड्रो अल्कोहोलिक वापरलाय आणि सिरप मध्ये आपण फक्त वॉटर वापरलाय. तर ह्याच्या फॉर्म्युलेशन मध्ये सिरपच्या पहिलं जे व्हेकल, ओके, व्हेकल मध्ये काय वापरतो आपण? अल्कोहोल म्हणजेच तुमचा इथेनॉल. अदर देन दिस तुम्ही सॉर्बिटॉल येतं, ग्लिसरीन येतं, प्रोपिलीन ग्लायकॉल पण वापरतो. ओके, आणि त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये प्युरिफाईड वॉटर. ओके, या कॉम्बिनेशन मध्ये आपण प्युरिफाईड वॉटर कंपल्सरी, अल्कोहोलिक आणि प्युरिफाईड वॉटर.
हे कॉम्बिनेशन मस्ट आहे. हे इफ रिक्वायर्ड म्हणजे कमी गोड असेल, स्वीट कमी असेल किंवा क्रिस्टलायझेशन अवॉइड व्हावं म्हणून ग्लिसरीन टाकतो. सेम ह्याच्यात व्हेकल तसेच जसे सिरप मध्ये पाहिले होते. ठीक आहे. अदर दॅन दिस, जसं आपण सिरप मध्ये पाहिलं केमिकल स्टेबिलायझर. ओके, केमिकल स्टेबिलायझर आहे. सेकंड तुमचा कलरिंग एजंट आहे, नंतर फ्लेवरिंग एजंट आहे. हा पार्ट जो आहे हा सेम ॲज सिरप आहे, सेम ॲज सिरप. ओके. आणि लास्टली जो चौथा आपण फॉर्म्युलेशन मध्ये पाहिला प्रिझर्वेटिव्ह. ओके, प्रिझर्वेटिव्हच्या केस मध्ये ह्याच्यामध्ये काय आपण ऑलरेडी अल्कोहोल वापरतोय सिरप मध्ये, जसं आपण हाय अमाऊंट ऑफ सुक्रोज घेतला होता. ओके, सुक्रोज सिरप मध्ये आपण सुक्रोज हाय अमाऊंट मध्ये वापरत होतो, त्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर हाय लेवलला होती. ओके, हायर साईडला असल्यामुळं त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकत नव्हती, म्हणजे बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकत नाही. याच्यामध्ये काय आहे तुमचं अल्कोहोल आहे. ओके, अल्कोहोल जे आहे, जर तुमचा अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन इज 20% और मोर, तुमचा हायड्रोअल्कोहोलिक आहे बरोबर, तर ह्याच्यामध्ये जर अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन तुमचं 20% पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला प्रिझर्वेटिव्हची गरज नाहीये. ओके, प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज नाही. सेम वे सिरप मध्ये सुक्रोज असल्यामुळं प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज. बट ह्याच्यामध्ये काय आहे, जर अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, 10% आहे, 5% आहे अल्कोहोल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण प्रिझर्वेटिव्ह वापरले होते बेन्झोइक ऍसिड और सोडियम बेन्झोएट, सेम प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला इथं पण लागणार आहे. ओके, सोडियम बेन्झोएट और बेन्झोइक ऍसिड. तर हे होतं तुमचं सिरपच्या बद्दल. त्याच्यानंतर ह्याचं स्टोरेज कंडिशन. स्टोरेज कंडिशन सिंपल आहे, हायड्रो अल्कोहोलिक आहे, त्यामुळे तुम्हाला लाईट आणि हीट पासून प्रोटेक्ट करून ठेवायचं. म्हणजे तुमचं काय आहे कूल अँड डार्क प्लेस, ड्राय नाही, कूल अँड डार्क प्लेस. ठीक आहे. लाईट रेजिस्टंट कंटेनर ह्याला पण लागणार आहे, कारण ह्याच्यामध्ये अल्कोहोल आहे. तर स्टोरेज कंडिशन मध्ये फक्त तेवढंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन जो अजून एक क्वेश्चन आहे. ओके, तो विचारला जातो तुमच्या क्वेश्चन डेफिनेट ह्याच्यात एक्झाम मध्ये, तो आहे सिरप आणि एलिक्झरचं डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिरप्स अँड एलिक्झर्स? तर आपण ते पाहू. पहिलं काय सिरप्स मध्ये डेफिनेशन लिहून काढा फक्त, ऍक्वियस सोल्युशन ऑफ concentrated aqueous solution, right? Concentrated aqueous solution of sucrose. ओके, याच्यामध्ये त्याच्यात लिहा तुम्ही पहिला पॉइंट, इट इज द हायड्रो अल्कोहोलिक स्वीट प्रिपरेशन. नंतर सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, सेकंड पॉइंट मध्ये याच्यामध्ये काय सुक्रोज हाय, सुक्रोज इन हाय कॉन्सन्ट्रेशन, सो लेस सोल्युबिलिटी. म्हणजे बरेचसे ड्रग ह्याच्यात होत नाही ना सोल्युबल,
सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तुमच्या ह्याच्यात, त्यामुळं मिनिमम अमाऊंट ऑफ ड्रग असेल तर तो सोल्युबल फॉर्म मध्ये भेटेल तुम्हाला, नाहीतर ते सोल्युबल होणार नाही. बट त्याच्यामध्ये काय, ड्यू टू हायड्रोअल्कोहोलिक नेचर, it is having good solvent property. याच्यामध्ये लेस सोल्युबिलिटी म्हणजे बॅड सॉल्व्हंट, म्हणजे तुमचा जो सिंपल सिरप आहे तो ऍज अ व्हेकल म्हणून कधी वापरणार, ज्यावेळेस सोल्युबिलिटी दुसऱ्या व्हेकल मध्ये, सबस्टिट्यूएंट व्हेकल मध्ये बऱ्यापैकी असेल त्याच वेळेस तो सिंपल सिरप यूज केला जाणार. प्रत्येक ठिकाणी आपण सिंपल सिरप वापरू शकत नाही. ठीक आहे, हे 2 पॉइंट. तिसरा डिफरन्स, ओके, तिसरा डिफरन्स मध्ये द सिरप्स आर मोर पॅलेटेबल. पॅलेटेबल म्हणजे पेशंट याला जास्त ऍक्सेप्ट करतात, प्रेफरन्स याला देतात. का? कारण याच्यात गोड आहे, स्वीट आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय, लेस पॅलेटेबिलिटी. लेस पॅलेटेबिलिटी काय, कारण याच्यात अल्कोहोल आहे. ओके, अल्कोहोल असल्यामुळं काय होतं, तुम्हाला थोडस सिड्युसिंग म्हणजे सिडेटिव्ह इफेक्ट येऊ शकतो. ओके, आणि जर लहान मुलं वगैरे असतील तर त्याच्यामध्ये साईड इफेक्ट पण पाहायला भेटू शकतात. ड्यू टू अल्कोहोल नेचर पेशंट त्याला जास्त प्रेफर करत नाही. ओके, अल्कोहोल नेचर असल्यामुळे, आणि थोडासा गारवा पण भेटतो आतमध्ये, थंड वाटतं. बट हा कसा आहे, सिरप स्वीट राहतो, फ्लेवर चांगला येतो, त्यामुळे मोर पॅलेटेबल आहे. ठीक आहे. चौथा, याच्यामध्ये आपण फ्रूट फ्लेवर पण वापरतो, त्यामुळे काय होतं, गुड फॉर पेडियाट्रिक. पेडियाट्रिक साठी प्रेफर केला जातो, फ्रूट फ्लेवर असल्यामुळं पेडियाट्रिक लहान मुलं इझिली घेऊन टाकतात. बट ते जर तुम्ही एलिक जर दिले, ह्याच्यामध्ये पण जरी फ्रूट फ्लेवर टाकले, बट अल्कोहोल नेचर मुळे काय होतं, थोडस फ्लेवर येत नाही याला व्यवस्थित. ठीक आहे, त्यामुळं पेडियाट्रिक साठी म्हणजे घेतच नाही मुलं, लहान मुलं. तुम्ही देऊन पहा, काही काही फॉर्म्युलेशन अजून पण मार्केटमध्ये, एलिक जर ते चालत नाही जास्त, लहान मुलं घेतच नाही, डॉक्टर्स पण प्रिफर करत नाही. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हे चालत नाही. नंतर 5वा पॉइंट तुम्ही असं